कलमनुरी नगर परिषद में नवनिर्वाचित नगर अध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी सहित शिवसेना के 13 नगर सेवकों ने विधिवत रूप से अपने पदों का कार्यभार संभाला। इस अवसर पर विधायक संतोष बांगर प्रमुख रूप से उपस्थित रहे। शिवसेना की ओर से 1 जनवरी को नगर परिषद परिसर में पद ग्रहण समारोह का आयोजन किया गया था। इस दौरान ढोल ताशों और आतिशबाजी के साथ नवनिर्वाचित अध्यक्षा व नगर सेवकों का पारंपरिक और भव्य स्वागत किया गया। सबसे पहले नगर परिषद परिसर में स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित किए गए। इसके बाद अध्यक्षा और सभी सदस्यों ने पदभार ग्रहण किया। इस कार्यक्रम में मुख्य अधिकारी रविराज दरक, श्रीराम बांगर, राम कदम सहित कई मान्यवर उपस्थित रहे। साथ ही बड़ी संख्या में शिवसैनिक भी मौजूद रहे। पदभार ग्रहण करने वाले नगर सेवकों में शिवराज पाटिल, कैलाश पारवे, गंगाधर भेले, किशोर भालेराव, शेख रिजवाना बी आसिफ, अर्चना सतीश खरजुले, रानी विलास शिंदे, परिणीता कुलभूषण बुरसे, निर्मला श्यामराव पाटिल, नाइक शफीता बेगम खाजा, शैलेश उबाड़े और प्रकाश घुस्से शामिल हैं। कार्यक्रम में नगर अध्यक्षा के साथ सभी नगर सेवकों का सम्मान किया गया। वहीं शेख मोबिन प्लॉटिंग वाले की ओर से नवनिर्वाचित अध्यक्षा, नगर सेवकों और उपस्थित मान्यवरों का विशेष रूप से सत्कार किया गया। इस अवसर पर उत्तमराव शिंदे, बबलू पत्की, एडवोकेट विश्वनाथ चौधरी, स्वर्णा गाबने, गजानन उर्फ बाड़ू पाटिल, अयास पठान, अरुण वाड़वे, शमशेर पठान, अब्दुल समद लाला, फारूक पठान, डॉक्टर LD कदम, विनोद बांगर, शेख शकील, फहीम नाईक, शेख आवेश, एडवोकेट गुणानंद पतंगे सहित बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित थे। हा आज या कळमनुरी शहराचा मी आमदार म्हणून माझा हा दिवस म्हणजे दिवाळीसारखा आणि सोन्यासारखा की एकीकडे हिंगोली शहर आणि दुसरीकडे कळमनुरी शहरामध्ये माझे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झालेत। मला वाटते की हे संतोष बांगरसाठी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिण्याचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे। आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभेवरती जे तर आपल्या शिवसेनेचाच जे तर भगवा फरकलेला आहे। समोरील जे तर विकास कामे कशी होणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की माझ्या कळमनुरी वासियांच्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आणि माझ्या माता बहिणी या ठिकाणचे जे भी रखडलेले प्रश्न आहेत ते पहिल्या प्राधान्याने नगराध्यक्ष या माध्यमातून मला तरी वाटतंय की ड्रेनेजचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हे पहिल्या प्राधान्याने या कळमनुरी शहरातलं आणि सुंदर कळमनुरी शहर हे लोकांना दाखवून देऊ। दादा आपण आमदार आहात, आता नगराध्यक्ष तुमचे शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत। कळमनुरी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कसा आपला पहिला प्रयत्न असणार आणि कुठून सुरुवात करणार आपण? मला वाटते की या ठिकाणचे आमचे CEO साहेब, दरक साहेब आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे। उद्यापासून कामाचा धडाका या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये लागल। कळमनुरी शहरातला DPR तयार करून मग जे गोरगरीब एरिया आहेत त्या ठिकाणी आपण इंदिरानगर जर बघितलं, या ठिकाणी साईनगर, ग्रीन पार्क जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोडचा, पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तो पहिला प्रश्न आणि मला वाटते की वाढीव हद्दवाढचा प्रस्ताव सुद्धा आमच्या RRनी त्या दिवशी एकनाथभाई शिंदेला ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो, सगळ्यात आधी भेटणं दूर होतं पण माझ्या कळमनुरी शहराचा हद्दवाढ व्हायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त निधी कसा तुम्हाला सांगतो की आपल्या या शहरासाठी आणता येईल ही धडपड त्या दिवशी आम्ही RRच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितली। आणि RR जर तुम्ही जर बघितलं तर लोकांमध्ये राहणारा, गोरगरिबांमध्ये जाण जाणणारा आणि इलेक्शनच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की लोकांच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत, दारापर्यंत जाणारा माझा एकमेव कार्यकर्ता म्हणजे तो RR पाटील आणि त्या पद्धतीचा विजय आज या ठिकाणी त्यांनी खेचून आणलाय। अतिशय आनंदाचा दिवस आमच्या या कळमनुरी शहरासाठी। तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं कमी आम्ही या ठिकाणी पडणार नाही। नगर परिषदवरतीच आपला भगवा फरकलेला आहे। जिल्हा परिषदेची कशी तयारी राहणार त्याच्यावर आपला भगवा फरकणार? जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचाच आमच्या धनुष्यबाणाचा विजय हा निश्चित होणार आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचा सभापती सुद्धा हा शिवसेनेचा राहणार आहे।
काय असणार कळमनुरीच्या विकासासाठी? सर्वप्रथम मी कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एवढं भरभरून प्रेम देऊन कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने सगळ्यात कमी वयाचा वर्ष 28 आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचा बहुमान आज कळमनुरी वासियांनी आमच्या चौधरी पाटील परिवाराला दिला. त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार व्यक्त करतो. आपण विचारल्याप्रमाणे कळमनुरी शहराचा विकास, सर्वांगीण विकास, कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा आमचा पहिला मुद्दा असेल. आपण बघितलं असेल, ज्या दिवशी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला गेलो, त्या दिवशी साहेबांचा सत्कार स्वीकारण्यावर मी त्यांना एक मागणी केली की साहेब, कळमनुरी शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेने मोठ्या मताधिक्याने, मोठ्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे. तर मायबाप जनतेने भरभरून दिले, आपण द्यायला कुठे कमी पडू नये अशी या ठिकाणी मी आदरणीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी केली. आणि त्यांनी देखील, बेटा मी तुला कधी काही द्यायला कमी पडणार नाही असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे. आपण नगराला आहे. नवा गडी नवा राज असं समजा.